हॅलो फ्रेंड, आज आपण दुसरा एक्झाम्पल बघणार आहे की ज्यामध्ये बॅलन्स शीट कशी काढली जाते. तर मी एक एक्झाम्पल वाचून दाखवू. हा एक्झाम्पल तुम्हाला सर्वात पहिले नोट्समध्ये लिहून घ्यायचा आणि मग प्रॉब्लेम कसं सोडवायचं हे बघून ट्राय करायचं तुम्ही. ठीक आहे. तर एक्झाम्पल वाचतो मी. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सेस बाय पायोनियर लिमिटेड प्रिपेअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2003. तर 31 मार्च 2003 पायोनियर कंपनीची एक बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्या बॅलन्स शीटमध्ये काही वस्तू दिलेली आहे आणि त्यानुसार काही वस्तू दिलेली आहे आणि त्यानुसार बॅलन्स शीट काढायची आहे. तर मी एक छोटीशी बॅलन्स शीट काढलेली आहे. तुम्हाला पहिले सांगितलं आहे मी, बॅलन्स शीट काढण्याच्या अगोदर हा जो चार्ट असतो तो एक सिक्वेन्सप्रमाणे लिहून घ्यायचा. म्हणजे जसं शेअर कॅपिटल असेल, रिझर्व्ह फंड हा लायबिलिटी साईडचा आहे, तसंच ॲसेट साईडचं आहे. हे केलं तर आपण जी वस्तू पुढे येते ते फटाफट त्या हेडमध्ये टाकून आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. पण हे करण्या अगोदर एक एक्झाम्पल बारकाईनं वाचून घ्या तुम्ही, कारण की कोणत्या वस्तूवर ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला लगेच कळायला पाहिजे. नंतर प्रत्येक वेळेला आपण एक्झाम्पल वाचत बसणार नाही. म्हणून मी एक बारकाईनं मीसुद्धा एक एक्झाम्पल वाचून घेतो आणि तुम्हीसुद्धा वहीमध्ये नोट्स करून घ्या. ठीक आहे. तर फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सेस फर्निश बाय पायोनियर लिमिटेड प्रिपेअर बॅलन्स शीट 31 मार्च 2003. तर यामध्ये काय दिलेलं आहे, इक्विटी शेअर दिलेली आहे की ज्याची फेस व्हॅल्यू ही 100 रुपये आहे, 1 लाख आहे, लँड आहे, बिल्डिंग आहे, प्लॅन्ट अँड मशिनरी आहे, गुडविल आहे, फर्निचर आहे, कॉल्स इन एरियस आहे, जनरल रिझर्व्ह आहे, लोन फ्रॉम स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आहे, स्टॉक आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, सनरी डेटर, ॲडव्हान्सेस आहे आणि कंसात डेबिट बॅलन्स दिलेला आहे. प्रपोज डिव्हिडंड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे जो क्रेडिट बॅलन्स आहे, कॅश बॅलन्सेस आहे, कॅश ॲट बँक आहे, प्रीमियम एक्सपेन्सेस, लोन अनसेक्युर्ड आहे आणि क्रेडिटर आहे. तर एवढ्या वस्तू आहेत. तर आपण एकाप्रमाणे घेऊ. ठीक आहे. तर सर्वात पहिले घेऊ आपण इक्विटी शेअर. इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1 लाख. तर आपण सर्वात पहिले लिहू इक्विटी शेअर कॅपिटल. तर मी पहिले सांगितलं आहे तुम्हाला, ऑथोराईज कॅपिटल असेल तर ऑथोराईज लिहायचं, पण एक्झाम्पलला ऑथोराईज दिलेलं नाही. मग बघायचं इश्यूड किंवा पेडअप किंवा सबस्क्राईब कॅपिटल दिलेलं आहे का. तर आपण बघितलं इक्विटी शेअर कॅपिटल फक्त हा जे आहे 100 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि आउटरला 10 लाख रुपये असे दिलेले आहे. म्हणून आपण लिहू सर्वात पहिले इक्विटी शेअर कॅपिटल आणि त्यामध्ये कॉल्स इन एरियस असेल तर ते लेस करायचं, फॉरफिचर शेअर असेल तर ते प्लस करायचं. तर बघा कॉल्स इन एरियस दिलेलं आहे 1000 दिलेलं आहे. पण मग सर्वात पहिले लिहितो मी इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल फेस व्हॅल्यू 100 दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ किती शेअर्स असेल ते, आणि आउटरला 10 लाख रुपये दिलेले आहे. याचा अर्थ असेल ते 10,000 शेअर 100 रुपये प्रमाणे म्हणजे किती, 10 लाख. म्हणून मी इथं लिहितो 10 लाख. तुम्ही असं लिहू शकता 10,000 इक्विटी शेअर ॲट द रुपीज किती 100 म्हणजे किती 10 लाख. हे 10 लाख झाले. त्यामधून मायनस करायचा कॉल्स इन एरियस, म्हणजे काही थकबाकी असेल ते पैसे आले नसेल ते किती आहे 1000. म्हणून इथं किती येईल मग आउटरला 9,99,000. तर असा हा शेअर कॅपिटलचा तक्ता आहे. ऑथोराईज शेअर कधी दिलेलं असतं तर आपण सर्वात पहिले लिहिलं असेल 2 अंडरलाईन मारली असते, कारण की ऑथोराईज शेअरची रक्कम ही टोटलमध्ये घेतली जात नाही. बघा त्यानंतर आहे लँड. लँड काय आहे, लँड आहे फिक्स ॲसेट. म्हणून इथं लिहितो मी फिक्स ॲसेटला लँड किती आहे 2 लाख. त्यानंतर आहे बिल्डिंग 3,50,000. बिल्डिंगसुद्धा काय आहे फिक्स ॲसेट आहे. म्हणून इथं लिहितो मी बिल्डिंग 3,50,000. त्यानंतर आहे प्लॅन्ट अँड मशिनरी 4 लाख. तर प्लॅन्ट अँड मशिनरीसुद्धा काय आहे फिक्स ॲसेट. म्हणून मी इथं लिहितो प्लॅन्ट अँड मशिनरी.
4,00,000. त्यानंतर आहे गुडविल. गुडविल आहे 1,25,000. तर गुडविल काय आहे? फिक्स ॲसेट आहे, म्हणून गुडविलला सुद्धा इथं लिहितो मी. गुडविल रक्कम किती दिलेली आहे गुडविलची बघा. गुडविल 1,25,000 म्हणून मी इथं लिहितो 1,25,000. गुडविल नंतर आहे फर्निचर 50,000. फर्निचरसुद्धा काय फिक्स ॲसेट आहे, म्हणून इथं लिहितो मी फर्निचर. रक्कम किती आहे फर्निचरची? 50,000. फर्निचर नंतर आहे कॉल्स इन एरियर्स, मी ते घेतलेलं आहे. त्यानंतर आहे जर्नल रिझर्व आहे 2,10,000. जर्नल रिझर्व पुढे येते रिझर्व अँड सरप्लसला, म्हणून इथं मी लिहितो जर्नल रिझर्व 2,10,000. त्यानंतर आहे लोन फ्रॉम स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आणि ते आहे 1,50,000. म्हणून हे कुठे येतील? सेक्युर्ड लेनमध्ये येईल, म्हणून मी इथं लिहितो लोन फ्रॉम स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन. किती रक्कम आहे बघू आपण. रक्कम आहे ती 1,50,000, म्हणून मी इथं लिहितो 1,50,000. त्यानंतर आहे स्टॉक. स्टॉक आहे 2,50,000 मध्ये. स्टॉक कुठे येते? करंट ॲसेटला येते, म्हणून मी इथे लिहितो स्टॉक 2,50,000. स्टॉक नंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 68,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, तर हा लायबिलिटी साईडला प्रोव्हिजनला येतो, म्हणून इथं लिहितो मी प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 68,000. त्यानंतर आहे सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर आहे 2,00,000 आणि सन्ड्री डेटर कुठे येते? करंट ॲसेटला, म्हणून इथं मी सन्ड्री डेटर 2,00,000. सन्ड्री डेटर नंतर आहे ॲडव्हान्सेस आहे 42,700. तर ॲडव्हान्सेस हा कुठं येईल? हे ॲडव्हान्सेसमध्ये करंट ॲसेट अँड ॲडव्हान्सेस आहे ना, तिथे लिहायचं. ॲडव्हान्सेसची रक्कम किती आहे? 42,700, म्हणून मी इथं लिहितो 42,700. ॲडव्हान्सेस ऑलरेडी मी इथं लिहिलेला आहे. त्यानंतर आहे प्रोपोज डिव्हिडंड 60,000. हा डिव्हिडंड प्रोपोज केला असेल, म्हणून तर लायबिलिटी साईडला कुठं येईल? प्रोव्हिजनला. प्रोपोज डिव्हिडंड 60,000. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,00,000 रुपये क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे येतो? जर क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर रिझर्व अँड सरप्लसला. प्रॉफिट अँड लॉस किती? 1,00,000. त्यानंतर आहे कॅश बॅलन्सेस आहे 30,000. कॅश बॅलन्सेस कुठे असते? करंट ॲसेट. कॅश बॅलन्सेस 30,000. त्यानंतर आहे कॅश ॲट बँक 2,47,000. तर हे सुद्धा किती कुठे येते? करंट ॲसेटला. कॅश ॲट बँक 2,47,000. त्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत 13,300. ते कुठे येते? मिसलेनियस एक्सपेंडिचरला. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 13,300.
त्यानंतर आहे लोन अनसेक्युर्ड 1,21,000. तर इथं अनसेक्युर्ड लिहून टाकू आपण. लोन केवळ अनसेक्युर्ड लोनच आहे 1,21,000. ओके, काही लिहायची आवश्यकता नाही, हेडच आहे तो. त्यानंतर आहे सनरी क्रेडिटर 2,00,000. सनरी क्रेडिटर कुठे येते? करंट लायबिलिटीजला येते. सनरी क्रेडिटर किती आहे? सनरी क्रेडिटरची अमाऊंट 2,00,000. इथं लिहितो मी 2,00,000. त्यानंतर काही ॲडजस्टमेंट असेल तर ते बघायचं, नाही तर सरळ मग टोटल मारायची. ॲडजस्टमेंट याला काही नाही. त्यानंतर टोटल मारायची. ते टोटल येईल 19,08,000. 19,08,000. 19,08,000. तर असा हा एक छोटासा एक्झाम्पल होता. बाकी पुढच्या एक्झाम्पल. थँक्यू.